ॲडव्होकेट धर्मेंद्र चव्हाण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा. फेक वेडिंग अलीकडे काय झालं आहे, आपण लग्न करतो, धामधुमीमध्ये करतो, पण काही गोष्टी राहून जातात, मुलं बाळं होतात, तरी आपल्याला असं वाटतं की पुन्हा आपण लग्न करावं. आता भारतामध्ये ही न्यू कन्सेप्ट आलेली आहे आणि ती आता अगदी मुंबई ठाण्यापासून आता नाशिकपर्यंत पण येणार आहे. फेक वेडिंग ही कन्सेप्ट अशी आहे, आपण पण समजून घ्या, आपल्याला पण सहभागी होता येईल. आपलं लग्न होतं त्यावेळेला काही गोष्टी आपल्याकडून राहून जातात आणि आपल्याला असं वाटतं की खूप धामधुमीत लग्न व्हावं आणि खूप आपल्या जवळच्या मित्रांनी यावं आणि पहिली लग्नाला आपण काही लोकांना बोलवतो, काही बोलवत नाही, मग सगळ्यांना एकदा बोलवायचं फेक वेडिंगमध्ये. या फेक वेडिंगमध्ये साधारणतः 1500 ते 2000 रुपये घेतले जातात. काही कस्टमरकडून 5000 रुपये पण घेतले जातात. काय आहे कन्सेप्ट? दोघं नवरा बायको किंवा जे नवरा बायको नाही असे पण व्यक्ती येतात, एकत्र येतात आणि ज्यांना असं वाटतं मला याच्यावर लग्न करायचं होतं पण ते राहून गेलं, तिला आपण बोलवतो आणि तो पण त्यांना बोलवतो. असे म्हणजे आपली तृप्त इच्छा राहून गेली लग्न करायची ती पूर्ण केली जाते या फेक वेडिंगमध्ये. फेक वेडिंग ही कन्सेप्ट फॉरेनची आहे, ती आपल्याकडे लॉन्च झालेली आहे. बंगळूरमध्ये मागच्या महिन्यामध्ये फेक वेडिंगचा मोठा इव्हेंट झाला. या इव्हेंटला 5000 लोक उपस्थित होते. इव्हेंट खूप ग्रँड असतो, भव्य दिव्य असतं, रोषणाई, डिस्को, नाचायला, गायला, उड्या मारायला, जेवण. फक्त त्याच्यामध्ये ड्रिंक्स दिली जात नाही. जे दारू पिताय ना त्यांना दारू मिळणार नाही. हां, त्यांनी बाहेरून पिऊन आलं तर चालेल, तसं काही बंधन नाही. खायला व्हेज, नॉन व्हेज, रोषणाई, रंगीबिरंगी हे आणि डान्स मिळतो दोघांना करायला, फुल एन्जॉय. हा इव्हेंट 3 तास चालतो. त्या 3 तासामध्ये तुम्ही पूर्णपणे वेडिंग एन्जॉय करू शकतात. बरं, ह्या फंक्शन्स करता हे जे आहेत ना येणारे इनकमिंग जेंट्स लेडीज, हे नवीन ड्रेस घालून येतात आणि सगळे लग्नाचा ड्रेस घालून येतात. मस्त कोट, सुपारी, सफारी आणि लेडीज पण मस्तपैकी ते लेहंगा परिधान करून येते आणि छान हेअर आर्टिंग वगैरे आणि त्याच्याकरता विशेष मेहनत घेतली जाते. त्याचं प्लॅनिंग केलं जातं. प्रत्येकाला कंपल्सरी आहे तुम्ही लग्नाचा ड्रेस घालून आला पाहिजे, तो नवरदेव वाटला पाहिजे की नवरी वाटली पाहिजे, अशी कन्सेप्ट असते. आणि दोघं एकत्र येतात, एकमेकांशी गप्पा मारतात. अनेक कपल्स एकत्र येतात, जे कपल्स नाही ते पण एकत्र येतात. ज्यांचं लग्न नाही आहे, ज्यांचं लग्न व्हायचं आहे ते पण एकत्र येतात आणि खूप एन्जॉय करतात. या इव्हेंट्समध्ये आपल्याला मनमुराद आनंद तर मिळतो, पण उत्साह असतो, धमाल येते. याच्यामध्ये गाणी लावले जातात, आपल्या पसंतीचे गाणी लावले जातात, सगळ्यांना डान्स करायला संधी दिली जाते, एकत्रित डान्स पण केला जातो. ह्या व्यतिरिक्त काही शोज पण असतात. शोज म्हणजे कसं आपण आता TV प्रोग्राम्समध्ये बघतो ना, त्याने अशा खुणा करायच्या आणि तिनं ओळखायचं, हा शो असतो. त्याची पण कॉम्पिटिशन घेतली जाते. त्याबरोबर गाण्याची पण कॉम्पिटिशन घेतली जाते. तुम्ही स्पिरिच्युअली काहीही बोलू शकतात, काही मत मांडू शकतात. हा सगळा इव्हेंट मॅनेज केला जातो. भारतामध्ये अशा 10 ते 15 इव्हेंट्स कंपनी आहेत का या फेक मॅनेजमेंटच्या इव्हेंट्स करतात. आता चेन्नई, लखनौ, बँगलोर आणि आता मुंबईपर्यंत आलेलं आहे. नाशकात पण असं एक फेक वेडिंगचं प्रयोजन सुरू आहे. आपल्याला जर सहभागी व्हायचं असेल तर आपण पण सहभागी व्हा. त्याच्यामध्ये अट काही नाही आहे, फक्त आपण त्या